शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते, निघती जाती, कापूस याचा परत माघारी येते. शेजारीन म्हणले तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कस काले म्हणले. आता पोरगे लग्नाला आली, पोरगा आज उद्या कामाला लागन आणि दुधाचं नुकसान होईन आणि त्यांचं ऐकून जमत असतं, मग मरायचंच कशाला आधी. म्हणजे सुटत नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपल्या जे कडक टोप्यात ना, तुम्हाला खरं सांगतो, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. एकदा मातृशक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. आज एवढा सप्ताह तर पुरुषांपेक्षा 1% का होईना महिलांची संख्या जास्तच आहे. आणि कशा मेजॉरिटीने बसल्यात लाईनशीर. ही ताकद म्हण. तुम्ही अशी खळी करून करून आता आज जागा बी नाही म्हणा. पण महिलांचं जे संकट आहे ना, स्त्री शक्ती सामान्य ना, देश तुमच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं राष्ट्रपती सुद्धा कोण आहे सध्या? महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय महाराज मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. बरोबर का बाप? देव जरी असल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीत आधार घ्यावा लागला, मग अवतार प्रगट करावं लागतं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं म्हणून तो गोबऱ्या म्हणले पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कुलती. लक्ष्मीने सांगितलं विष्णूला, मालक घराच्या बाहेर निघू नका. विष निघणारे ठीक आहे म्हणले. सावित्रीने म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले तुमच्या पाया पडते, उद्याच्या दिवस ह्या गावाच्या नादाला लागू नका. हे गाव इतकं सोपं नाही, गोड बोलून फॉर्म भरायला होते, शेवटपर्यंत सोबत राहते, ऐन टायमाला पक्ष बदलते, दाताडाव पडते, गुलाब आपल्या नशिबात नाही, येडेवणी करू नका, घराच्या बाहेर निघू नका. ब्रह्मदेव म्हणले ओके डन. तशी पार्वती बी महादेवाला सांगायला गेली हो, पण महादेव म्हणजे लहरी बाबा, ती काय बाईक ऐकत होतं काय तेव्हा. विचित्र माणूस. पार्वतीने विनंती केली, उद्या तुमचा स्वभाव भोळा आहे म्हणले, तुमच्या भोळ्यापणाचा आतापर्यंत लोकांनी लय फायदा घेतलाय, तुमच्या मनात पाप नाही, पण गाव फार विचित्र आहे म्हणले. उद्याच्या दिवस महादेव म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं, आम्ही इतकी येडे नाही, आमचं आम्ही बघतो. गेले ना बाहेर. आता इंद्र चंद्र ही जे देव आहेत ना, ही बाकीचं चॅप्टर देव राजकारण करा. ती म्हणले हिश निघालाय, पण आपण प्यायचं नाही म्हणले, दुसऱ्याला पाजायचं. अशी बी माणसं आहेत बरं का, दुसऱ्याला तोफल द्यायचं. म्हणले लावण मोठमोठ्या देवांना फोन, म्हणले विष्णूला फोन केला, विष्णूचा मोबाईल स्विच ऑफ. बायकोने सावध केलं ना, मोबाईलच बंद करून टाकला. मला तकतकच नको बा कोणाचा, मिस कॉल नको, मेसेज नको. ब्रह्मदेव कौरी क्षेत्राच्या बाहेर, कोणाचाच मेळ लागा ना. एक जण म्हणला एक वाघा आलाय बाहेर. कोण? म्हणले सबके बडे बाबा भगवान शिवजी, त्यांना विष पाजो. म्हणले कसं काय पाजायचं, एवढं सोपं आहे का? म्हणले नाही नाही, म्हणले मनानेच पेले पाहिजे. आणि मनाने कसं काय? प्रसन्न करायचे. प्रसन्न कसं? आम्हाला माहिती. म्हणले स्तुती केली की माणूस प्रसन्न. आणि महादेवाचं वर्णन सुरू केलं. मग बाकीच्या देवाने म्हणले वा वा वा, बाकीचे देव पण तुम्ही महादेव. निमी चार्जिंग तर तिथंच झाली महादेवाची. डायरेक्ट महादेव केलं म्हणले, देव महादेव काय उड्या छानायला सुरुवात केली. बाकीच्या देवापेक्षा काय तुमची डेअरिंग. बाकीचे देव गावात राहिला, पण तुम्ही गावाच्या गाव कसालाच असते ना. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त हुमापती, याला म्हणायचं धडाकेबाज अंतकरण. स्वर्गावून आलेले गंगा जगाचा प्रलय करेल, कोण स्वीकार करणार? तुम्ही स्वतःच्या जटेमध्ये त्याला जागा दिली आहे का? एवढी उदारता. चंद्र डोक्यावर मुक्कामाला आहे, वाघाचं कातड गुंडल्यात आहे, भस्मांगाला लावताय. गणपती सारखा मुलगा, पार्वती सारखी मंडळी, हिमालया सारखा सासरा, काय तुमचं वजन? जीच वर्णन केलंय म्हणता. महादेवजी म्हणले विष कुठे? वर्णन फिरणन भास्कर म्हणले आता जास्त चार्जिंग झाले, अभि बॅटरी फुटन म्हणले. तुम्ही फक्त वीज दाखवा, जीच वीज दाखवलं, जीच गाटा गाटा आणलंय म्हणता. फॉर्म मध्ये होते, विष पेले. विष पाजेपर्यंत सगळे देव तिथंच होते बरं का, बाकीचे देव. पण विष संपलं की बाकीचे देव म्हणले आपलं काम झालं, चलो. डायरेक्ट घर गाठलं. आणि महादेवजीने डोळे उडून बघितले तर एकटेच महादेव. बरं विष आत जाईपर्यंत ठीक आहे, पण आत गेल्यावर त्याने त्याचा झटका दावला ना, संपूर्ण शरीराचा दाह व्हायला सुरुवात झाली. डोळे लाल बुंद झाले आणि आजूबाजूला बघतो तर कोणीच नाही. मग महादेवजीने आठवलं, सुखमी सब साथी
खुद कमी ना कोई. अरे कोण कोणाचे जब चाले मोठा धंदा तब बहीण म्हणे दादा दादा सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आपने पलों में पैसा है तो सब लोग मिठ्ठा बोले आणि पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे काय तुम्हाला कोण खात नाही पैशाला किंमत आहे. तुमचा खिसा गरम असेल आणि तुमची परिस्थिती जर खपक्याच्या खपक्या वजनदार असेल ना लांबची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे त्यो आमचं जवळ नाही. आणि तुमची परिस्थिती भिकार असो त्या जवळची सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का पैसा. धनवंताला धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे. परिस्थिती चांगली असेल तसं महादेवजींना वाईट वाटलं आतापर्यंत सोबत होते ना आता गायब झाले. शेवटी पार्वतीलाच फोन केला. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय ते म्हणले मालक तुम्हाला म्हणतच होते आमचं कोण ऐकत आहे काय नाही करायचं म्हणले घरी या. घेतलं घरी बोलवून. महादेवजींची तब्येत जरा थोडी आजारी पडलेली आणि काय असतं आजारी असले सुद्धा ठराविक माणसं भेटा येतात नाही तर कोण माणसं ध्यानात ठेवतं कुणाला. इतकी कोरोनात गेली आहे का त्यांचं नाव गाव परत. आणि माणसं आजारी पडल्यावर सफरचंद खायला नेत्यात हो. आणि जोवर चांगला आहे तोवर पार्लेजीचा पुडा आणि आजारी पडल्यावर सफरचंद म्हणजे त्याला खाता आहे ना संघ राहणाराचे 3-3 किलो वजन वाढतात पेशंटच्या संग. तीच दनादन सफरचंद मुरगा घालतात. महादेवजी आजारी पडले ठराविक आपले जवळची माणसं भेटायला यायची. एक दिवशी नारद महर्षी भेटायला आले. काय प्रभू तब्येत करून घेतली. प्रभू म्हणजे तुम्ही गप बसा तुम्ही तर आमचा कार्यक्रम लावलाय म्हणले फक्त आम्हाला लय बोलता याय नाही उघड कारण आता तोंडावा आलंय जरा जवळ त्याच्यामुळे म्हणले आम्ही गप नाही तर ह्या प्लॅनिंग मध्ये तुमचा सुद्धा हातभार आहे. सगळ्या गोष्टी ओपन बोलून जमत नसतात. म्हणले द्या सोडून काय लोकांचं बचेंगे तो और भी लढेंगे सिर सलामत तो पगडी बचास. तब्येतीची काळजी घ्या. काय औषध पाणी सगळे केलं म्हणले कटाळा लागून कशाचाच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का. महादेवजी म्हणले मला का औषधाचा पुरा कटाळा आला. गुण येत असेल तर बोला. गुण 1000% मग 1000% गुण म्हणले मग किंमत बी महाग असेल हो. फुकट फुकट म्हणलं की निम दुखणच बरं. महादेवजी उठून बसले जरा बरं निमच असं बरंच वाटायला लागलं जरा. बरं गुण बी येतोय आणि फुकट बी औषध. सांगा ना औषध काय. नारद महर्षींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. Oh
उच्च अक्षराचे काम. तुमचं काम 2च अक्षराने होणार आहे. उच्चारावे राम राम. राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. आणि तेव्हापासून भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. गुण आला का नाही त्यालाही प्रमाण आहे. शिव हला हले तापला, तोही राम नामे शीतल झाला. गुण आल्याची पावती बर का. राम नामानं भगवान शिवजी शीतल झाले, शांत झाले. इतकं पॉवरफुल नाम म्हणजे राम. उच्चारावे राम राम. राम नामाचं चिंतन करा. भारत देशाची व्याख्या रामाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. राम म्हणजे भारत देशाचा प्राण आहे. सकाळी उठून गावात ग्रामदेवीचं दर्शन घेतलं, पाहुणे भेटला, मित्र भेटला, राम राम. कोणत्या शब्दाने सुरुवात आहे? राम. आणि माणसाच्या जीवनाचा शेवट सुद्धा राम नाम सत्य हे. वारकरी संप्रदायाची इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे. पण वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवात कोणत्या शब्दाने? राम कृष्ण हरे. कोणत्या शब्दाने? राम. आणि संप्रदायाच्या भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे. विठ्ठल आदर्श राजा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. उच्चारावे राम राम. आमच्या हनुमंतरायांच्या मुखामध्ये काय होतं? काहीच नाही. काही झाले जय श्रीराम. जाग्या उड्डाण. लंकेत नाही, पुढच्या लंकेत. तिथून रिटर्न ये. एकटा वाघ लंकेत गेलता, कोण सोबत होतं? एक जण सोबत होतो. कोण? राम नाम. विठ्ठल काय ताकद आहे. हनुमंतरायांना ही सगळी पावर राम नामाची ताकद आहे. पण या जगामध्ये जेवढे खेळिया झाले, सगळ्यात खेळिया माझी हनुम्या शहाणा. खेळिया माझी हनुम्या माझे हनुम्या शाना. काय सोबत होतं? राम नाम. उच्चारावे राम राम. काय ताकद होती. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डेअरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको गाव दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येड्यावानी करायला नग. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची. काय एवढी ताकद होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशीन दगड फुटत होता. आईच्या दुधात ताकद होते. आईचं दूध राहिले का आता? बाटली. जलमल्यापासून बाटल्या तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपनात बदल होतो. रबर जातून पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झोळीत फेकायचं. आणि वाट्यावर बसायचं, व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झोळीमध्ये नुसतं पत्र्याकडे बघत. त्याला कळा ना मम्मी कुठे आणि पप्पा कुठे. पोरं बी बघा पहिल्यासारखे राहिले ना. त्यांची डोकी मडक्यावाने झाल्या तर हात पायच्या काळ्या, कंबर दाबल्या ते ढिरीत फुकले ते वाकडे तिकडे झाले तर येड्या बाबळीवाने. तसल्या खैऱ्याकडे बघून आहे म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला.
नाकातला माल ढेरीव सांडण ढिरी चढवतो असा वाघ असतो होय. ते वाघाचं पिलू म्हणजे ही कोण झाली यो वाघीन. आणि पोती देव वाघ आणि वाघ 24 तास पिऊन कुठे येत गांधावाली. तुला पिल्यावर फक्त माळकरी दिसतात करे. हाय ते लहानपणी पोर आईच्या मांडीव खेळायला भेटते का आईच्या पदराची मायेची उभं का काय सगळं अवघड झाले राव. तुम्हाला खरं सांगतो खेड्यापाड्यातच धर्म टिकू नये. तुमच्यासारख्या सात्विक माता मौल्या पदर कुंकुम भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा अशा बघितल्यावर जरा वाटतंय थोडं महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. आपले आचार विचार मर्यादा सांभाळून काय ह्या पुण्या मुंबईला पटांगण झाले राव धर्माचं. कोण कोणाचे कपडे घालते हे सुद्धा कळाना. परवा पुण्यात कीर्तन पुरुषांचा विभाग आणि महिलांचा विभाग वेगवेगळा. आणि एक पोरग बापाच्या मांडीवर बसलं होतं. बापाच्या मोठमोठ्याने रडायचं. म्हणलं कीर्तनात किती रडतंय विक्षेप करतंय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते मला मीच मम्मी या. आता टी शर्ट बॉपकट हेडफोन गॉगल मला काय मम्मी का पप्पा आहे बाबा. अरे काय मर्यादा लक्ष्मण रेषा. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही. आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही आपल्या धर्मात काड्या करायचा. त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आपण आपल्या धर्माची किती निष्ठा ठेवली ह्याचा विचार करा. कित्येक माता आम्हाला रोज तुळशीला पाणी घालतात. कित्येक माणसं उठल्यावर ग्रामदैवताचं आई वडिलाचं दर्शन घेतात. हे प्रत्येकानं चिंतन करा. प्रत्येक जणाच्या घरात रोज संध्या म्हणून हरिपाठ होतं किंवा हनुमान चालीसा होते. काय आपले नित्यनेम हे प्रत्येकानं आत्मचिंतन करा. दुसरीकडे बोट करू नका. आपली निष्ठा वाढवा. विडवलं सगळे अस्ताव्यस्त. लहानपणी दुधाची बाटली मोठं झाली मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 वार करायचा एक पियाताळ हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीची तर आम्हाला माहिती. त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का काय तू 65 पण आमचा अध्यक्ष झाला का. पिणाऱ्याला यायचे रस्ता 2 म्हातारे पाराव बसल्या का हर दारू प्यायला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय हर याड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली निघले ही पिऊ नका. चांगलं खा चांगले प्या चांगल्याच्या संगतीत राहा. निर्व्यसनी जीवन जगा. एवढा भव्य नारळी सप्ताह चालू आहे. या नारळी सप्त्यातून जीवनात काहीतरी चांगले संकल्प करा. तर नगद नारायण बाबांना परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांना ह्याचा खरा आनंद ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल त्यावेळेस सप्त्याचं खरं फळ मिळालं असं म्हणता येईल. माझ्या एवढा भव्य देव इंद्राच्या वैभवाला लाजविला असा एवढं भव्य वैभव या ठिकाणी. पण परिवर्तन काय झालं. 8 दिवसात गावात 8 तरी माळकरी वाढावे. 8 दिवसात कमीत कमी 8 तरुण मुलांनी तरी व्यसन सोडून द्यावं तर खरा सप्ताह संपन्न होईल. हे गावागावात एवढे नामयज्ञ चालू आहेत पण परिवर्तन काय. व्यसन फॅशन वाईट ओकटं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय वेटन गुटखा खाल्लं तोंड फुटन दारू रुपयाला लिव्हर फुटन चांगल्या कामात आलं बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा. तर सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची वळखत्या नाडी दारूज लावताना गुडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी लावण्यात त्या दारूला काडी धरण्यानं बतकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाचे हरजण आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वारे करत बसून हरिपाठ वाचा. आपल्यात बी बदल होतो नाही असं नाही पण मंडपात आहे तोपर्यंत ही तर स्मशान वैराग्यच प्राप्त होतो. नाही व्यसन करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळताच गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा. लय मुरुस्तोर आरडत्यात बाबा. नारळे सप्त्याला तर काय निवडून निवडूनच महाराज आहे सगळे महाराष्ट्रात. म्हणजे तंबाखू वारे निवडतात ते आम्हाला कीर्तन. काय सप्त्याचं नियोजन का मंडपात गेल्यावर स्वर्गात आल्यावरच वाटत आहे. काय ते डेकोरेशन काय मंडपन काय गायकन काय वादकन काय पंक्तीन काय जेवणन लयच मस्त नियोजन केलंय व. पहिल्या दिवशी आलं तर ते जरा बारीकच पिल्लू होतं र. पहिल्या दिवशी पण लय जाळ काढला रे. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका. गप म्हणला सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नका मनाव घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना
बसणारी म्हणते हे का धावत तेव्हा एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले ते का काय, त्याला लय घासावे लागत. हे गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते. तुझ्या नादानी माझं विसरलं बाळा, पण तू नाही रे शिकला. पकवास दिली तर शाहीच पडली, पेटी दिला तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळा तर बोट गवून घेतली, इण्याच्या तारा तोडल्या. तू एकाच लायकीचा आहे, फक्त वदनी कवळ घेता नाम घ्या. बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच. काय चाललंय रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, उपदेश चालू आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा निर्व्यसनी जीवन जगा. आज या नारेली सप्त्यात बहुसंख्य तरुण मुलांची उपस्थिती. महाराष्ट्रातला आपला समाज का माघाराला? व्यसनाधीनता इतकी वाढली. माय बाप 9वी 10वीची पोरं दारू पिऊन शाळेत जायला लागली. बघतोय आपण काय त्यांच्या दप्तरामध्ये माय हाणामारीचे साहित्य भेटायला लागले. सध्या हे जगात फार अवघड चालू आहे. एवढी एक जागा आहे इथं माणसं विचार संपन्न होतात, ते म्हणजे माझ्या ज्ञानोबारांचा दरबार. विडल कोण सोबत होतं मारुत राहायचा? उच्चारावे राम राम, रामनामाची ताकद आहे. लक्ष्मणजीला शक्ती लागली का रात्रीत लंकेतून हिमालय गाठायचा, आणि तिथून मायबाप संजीवनी एका रात्रीत इकडे न्यायची. आणि वाटेत किती जण हानीत न्यावं लागले. काय नेमीला ओढवलं, बाकीचे बरेच जिनी खाली ओढून घेतलं. तिथं संवाद करून पुढे जावं लागलं. पण एवढा सगळा पराक्रम कशाच्या जेवगाला? रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. फक्त रामनामाची ताकद आहे. उच्चारावे राम राम. दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. ऐका, अनेक वाक्य सांगतो. रामनामात किती ताकद आहे. मारुतीला, संतांना, भक्तांना, वैष्णवाला विचारू नका. ही त्यांच्याच पार्टीतली माणसं, ही मानणारी माणसं आहे, संत वैष्णव. पण रामनामात किती ताकद आहे. रावणाला विसरा, रावणाला. रावण, त्या रावणाला सुद्धा रामनामाची ताकद कळाली. कस काय कळाली? ऐका. दगडावर राम लिहिलं, दगड पाण्यात फेकली, दगड तरली, सेतू तयार झाला. आणि आजही आहे बर का राम सेतू. 7000 वर्ष झालं. शास्त्रज्ञांनी त्याचं आयुष्य काढलं की किती वर्षापूर्वी, 7000 वर्षापूर्वी बांधलेला राम सेतू अजूनही आहे. फक्त पाणी वाढलं, पूल खाली गेलाय. आणि ज्या अर्थी राम सेतू आहे त्या अर्थी राम सुद्धा, ही जी राम नाही म्हणतात, जी म्हणतात ना हे कल्पना चित्र आहे, त्यांच्यासाठी राम सेतू म्हणजे त्यांचा पुरावा आहे. विडल अशी बी माणसं काय कमीत का देव न मानणारी. 2-4 पुस्तकं वाचायचे ना आमच्यापासून टूर करायचंय. असंच का तसंच का? तू काय आमचा मालक झाला का? तो प्रश्न विचार, आम्ही उत्तर देणार. मला याचं मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमड्या करू का? तू तर झाला उघडा, आम्ही थोडा धर्म जपतोय, जपू दे ना. काही प्रश्न करायचे. एक मला जेवताना ताटाच्याकडे पाणी का फिरवता, म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. जसंच तसंच वागावं लागतंय. एकदा कीर्तनाविषय झाला, जसं पेरायला तसं जोगत आहे. शुद्ध वेजा पोटी, फळे रसाळ गोमटी. जे क्षेत्री जे पेरे जे, ते वाचून आनन उपजे. पाहिजे त्याचे देखेचे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसतंय, जमिनीत पेरायला ते चुकवतंय. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपले. मला महाराज पेरायला तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरायला त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदावर त्याला फुलकडे. मी मला आला शेंगदाणा नाही, मला आत आला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं आणि मी सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्याने असा कपात चहाला मला धरा. मला फक्त चहा. ते मला चहाच्या बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? मला मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? मला तुमच्या कुठं ना आधी लाग. मग तुला आधी कळत नव्हतं हे माणसं कसे आहेत? अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पावे आहे, अशी माणसं. तुकोबाराने खरंच वैकुंठ गमन केलं असेल. अरे नांदुरकेचं झाड साक्ष देतंय. बीजाच्या दिवशी अख्खं दिहुतलं वातावरण शांत होते. नांदुरकीच्या झाडाचा पाला नाही, झाड हलते झाड. आणि आळंदीवरून ज्ञानोबाऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हलतोय. ज्ञानोबाऱ्यांची ताकद आहे.
आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोहळा सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रकरण केले सोशल मीडियात त्याचे व्हिडिओ कोण कळस हलवतंय माऊली समाधीतून बाहेर निघाल्या की लहरी प्राप्त होतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी त्या लहरीच्या जोरावर कळस हलतो वारकरी संप्रदाय ही श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही विडवल राम शेतू दगडावर रामलेलं दगड पाण्यात टाकली निम्मा शेतू तयार झाला आणि लंकेत बातमी व्हायरल झाली नीट ऐका बरं का की रामनामाने दगड तरतात 2-4 राक्षस एकत्र बसले आणि त्यांनी मीटिंग घेतली म्हणले आपला विषय संपला का अरे नामाच्या नावाने दगड तरतात आणि त्यांची मंडळी आपल्या मालकाने इकडे चुरून आणली म्हणले आपल्या मालकाला काय कळतं का नाही आणि आता ते आपल्याला हाणाय आल्यात इथं दुसरा म्हणलं तुझं काय म्हणणं काय म्हणणं नाही म्हणला सरळ पार्टी बदलायची जिवंत राहायचं असेल तर पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नाही दुसरा म्हणला आपण फुटण्याबद्दल काय मत नाही म्हणलं फुटल्याशिवाय प्रगती बी होत नाही म्हणला निष्ठावंताला काय मिळतं पक्षात सुद्धा उड्या हाणणाऱ्यांचा सगळा माल या नाही फुटू म्हणला आपण फक्त गुपचूप नको एखादा रावणाला जरा थोडं सांगून माय बाबा राक्षस बाकीची सगळी मंडळी गेली रावणा सरकार आमच्या मागण्या मान्य करा रावण म्हणला काय झालं रे ह्यांना यांची घरदार सोन्याचे करून टाकले ना अजून बी मागण्या काय इच्छा आहे शत्रू सामान्य नाही नावाने दगड तरतात आहेत मग तुम्हाला सांगून तुमच्या पुढं मत प्रगट करायला आलोय तुम्ही पाण्यात दगड तारू शकता का तर आम्ही थांबणार रावण म्हणला कुणीतरी पिन हाणलेले दिसते गड्या मग हराम म्हणले माझ्याच खातान माझ्यावर धावता मनात पण आता ओपन बोलता येईना ना त्यांच्या जीवावर लढायचं होतं ना रावण म्हणला मी सुद्धा पाण्यात दगड तारू शकतो फिकतो तसलं काय नाही हे आश्वासन नाही म्हणले ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलं म्हणले देऊ करू काही दिलं नाही म्हणजे तुम्ही आम्हाला आमचं पूर्ण वाटोळ केलं म्हणले देऊ नाही लगेच चला म्हणले त्यांचा तिकडून शितून ह्यांचा हिकडून शितून रावण समुद्र किनावर गेला त्याच्या मागे त्याचे गँग दगड हातात घेतला आणि रावणाने दगड पाण्यात टाकला रावणाने दगड पाण्यात टाकला दगड पाण्यावर तारला रावणाने टाकलेला दगड तरल्या मग मागची म्हणले बस लाट कोणाची असू द्या नंबर आपलाच लागणार म्हणले आपण काय कच्च्या माणसाचे बघतेत का काय म्हणले अरे म्हणले मोकळा दगड तरतो ह्याच्या बसल्या बुडन कुठं डोकन किती डोकं लावते रावण म्हणला जाऊन बसा एक जण जाऊन बसला तरी दगड बुडला नाही मग म्हणले बस आता जर कोणी आक्षेप घेतला तर जीवच मारेन म्हणला राक्षस खुशन संध्याकाळी काय लंकेत मिरवणूक धिंगाणं सगळं झालं रावण घरी गेला जेवायला बसला घास मोडला मुखात घालणार मंदोदरी म्हणले मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा मालकाने गावात किती गप्पा हाणू द्या हा मालकाची खरी क्वालिटी मालकीनेलाच माहित असते हे कुठपर्यंत निर्णय घेऊ शकतो बा ह्याचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा आणि ह्या आयुष्यात कुठपर्यंत प्रगती करू शकतो ही फक्त मालकीनच सांगू शकते ती म्हणली तुमच्या हातून दगड तरण्याचं इतके पुण्यवान तुम्ही नाहीत म्हणले दगड तरलाच कसा रावण म्हणला मरण पण तुला सांगणार नाही कारण तुला जर मी सांगितलं लंकेत व्हायला दुसरा मिनिट सुद्धा लागणार नाही तुला नाही सांग पती पत्नी सुद्धा एक विचार असावा एक विचार असतो पण नवीन नवरे बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला एव्हा टेव्हा केव्हा जेव्हा नुसता अनुस्वराचा ऐकलं तर कार बहिर रे का काय ती सरळ बोलणार अनुस्वर देते तुम्हाला जेवायचे का कशाला जेवण ती भाषा ऐकून त्याचं पोट भरतंय ती म्हणते काय भारी बायको भेटली रे आपल्याला दम काढ वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही 3 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा ह्यो म्हणतो दिंडी कधी निघायची र परत दिंडीत मरतो रे म्हणला पण घरात नको सुखाने नसल्यावर काय जाळायचंय त्याला त्याच्यामुळे पती पत्नी एक विचार असावा माय बाप ज्ञानोबाराज सांगतात न मोडता दोन्ही आकार घडेले एकचे शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपे दिसत चंद्र ते चंद्रिका शंभू तेत अंबिका
असा एक विचार. मंदोदरी मानली मालक तुमच्या हातून दगड कस काय तरला. रावण म्हणलं मी मरण पण तुला सांगणार सांगावंच लागेल. शेवटी राज हट्ट, बाल हट्ट, श्री हट्ट 3 हट्ट पुरवावे लागतात. रावण म्हणला मी तुला सांगतो पण कोणाला सांगायचं नाही. हे म्हणजे कोणालाच म्हणत नाही. पण रावण म्हणला मंदोदरी ऐक, तुला बी माहिती मला बी माहिती की मी इतका पापी. त्यांनी कबूल केलं बरं का. कबूल कराय बी मोठं मन लागतं. नाही माझ्या हातून दगड तरू शकत. तेच म्हणते कस काय अथांना सांगतोय ना. अगं मंदोदरी आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केलंय. राजकारण धूर्त राजकारणी. काय केलं, समुद्र किनारा गेलो, दगड हातात घेतला. मला माहित आहे माझ्या हातून दगड बुडणार आहे. पण मी त्या दगडाशी संवाद केला आणि दगडाला बोललो, अय दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ. रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली. रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला. ही रामनामाची ताकद आता ऐका. अरे संतांनी, सेवकांनी, भक्तांनी नाम घेतल्या त्या फळ देता यात विशेष नाही. कट्टर दुश्मन आहे, शत्रू आहे, विरोधक आहे. पण त्या रावणानं राम नावावर विश्वास टाकला तर रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला. ही नामाची ताकद. हे नाम गेला जात पात धर्म भेद याची अडचण नाही. धर्म तिसऱ्या चरणामध्ये नाही वर्ण धर्म याते नामे अवघेची सरते. सगळ्याचा उद्धार वर्ण धर्म याते. जात पात धर्म भेद पंथ याचा विचार नामाजवळ नाही. सगळ्याला अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर महिला पुरुष आबाल वृद्ध. नाही वर्ण धर्म याते नामाचा अधिकार सगळाच येते. सगळाच येते. सगळाच येते. अधिकार दरबारामध्ये जात पात धर्म भेद पंथ याचा विचार नाही. एवढा समाज आज या ठिकाणी आहे. येते एका जातीतल्या, एका पंथातल्या, एका वर्णाची, एका विचाराची माणसं नाहीत. मांडीला मांडीला बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचे वैभव आहे. मायबाप काय महाराष्ट्राची व्याख्या. माणसानं माणूस जोडून स्वतःचा जीवन बनव धष्ट आणि पुष्ट.
नामदेवरांच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण जीवनामध्ये तुकोबरांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. आणि नारायणगडाचं हे विशेष आहे. नारायणगड हा कोणत्या जातीचा गड नाही. नारायणगड हा महाराष्ट्राच्या मातीचा गड आहे. मायबाप सकळाशी येते आहे 18 पगड जातीतली माणसं जीव वतून या धर्म मंडपात काम करतात. हे या गडाचं आणि या परंपरेचं वैभव आहे. विडल हेच विचार जगद्गुरु तुकोबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रुजवले. म्हणून सगळ्यांना सोबत येऊन स्वराज्य निर्माण केला. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेला आधुनिक काळातला मावळा म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील. आज तर काय योगायोग आमच्या बाबाने हेलिकॉप्टर मधून एंट्री केली मायबाप. आणि मनोज दादांच्या आदरणीय शिवाजी बाबाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने भक्ती शक्तीचा संगम आज उघड्या डोळ्यानं पाहिला. माझा तुकोबाराय शिवाजी महाराज तसे जरांगे पाटील आमचे आदरणीय महंत बाबा हेलिकॉप्टर मधून एंट्री केली मायबाप. आणि एक वाक्य सांगतो फार महत्वाचे नीट ऐका. महाराष्ट्राची शक्ती पाहिजे असेल तर रायगडावर जा. आणि महाराष्ट्राची भक्ती पाहिजे असेल तर नारायणगडावर या. रायगडावर शक्ती आणि नारायणगडावर भक्ती. विडल सगळ्याला सोबत घेऊन चालणार आदरणीय आमचं हे व्यक्तिमत्व आहे. नाही वर्ण धर्म याती याच्याविषयी चालू बरं का. नामधारकाला संत सेवेला परमार्थाच्या या क्षेत्रामध्ये सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचे आदरणीय महंत शिवाजी बाबांच्या अंतःकरणामध्ये ते तत्व प्रणाली आहे. म्हणून महाराष्ट्रातली माणसं तळहाताच्या पोडाप्रमाणे आमच्या बाबांना जपतात. नामी अवघेची सरती ही नामाची ताकद आहे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. सगळ्यांनी भजन करायचं आहे. विठोबा रखमाचं भजन आहे. आणि सगळ्यांनी अर्ध्या मिनिटासाठी हात वर करायचे. आता नाही थांबा सांगतो. काय तुम्हाला आनंद आहे म्हणून तर हात वर पण थांबा. आणि कॅमेरेवाल्या दादांना विनंती सगळ्यांनी ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. कळू द्या महाराष्ट्राला. आपल्या माध्यमातून मी नारायणगड ऑफिशियल चालू आहे. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय 1 नंबर युट्यूब चॅनल जिवाळा चॅनल ते बी इथं अमोलदादा उपस्थित आहेत. आमचे ओनली वारकरीवाले गुजरभाऊ सगळे महाराष्ट्र हा सोहळा पाहतोय. म्हणून एक असं भजन करायचंय. आणि 2-4 मुलाने उभं राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा. आणि कीर्तन संपल्या सोशल मीडियावर तिथं पाठवा. तिथं घाल्या श्री क्षेत्र राक्षण भुवन तांबा तालुका शिरूर जिल्हा बीड नगद नारायण बाबांचा 73वा नारळी सप्ताह. कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी एक असन एवढा भव्य आणि दिव्य सोहळा छोट्याशा वाडीमध्ये छोट्याशा गावामध्ये सुद्धा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोके करण्यासाठी नगद नारायण बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे. वा वा हातवर. महासागर आहे हा माणसांचा. विडोबार कुमार वा 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 क्या बात आहे. नारायण बाबा शिवाजी हात खाली घ्या हात खाली घ्या.
वा, ह्याला म्हणायचं नारायणगडाची परंपरा. भजन गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली माणसाचे टवटवीत. आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य, असावा तो धर्म. आणि धर्म टिकवला माझ्या धर्मावर संभाजी महाराजांनी. दुश्मन मंद संभाव. वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागे ते तळपाच्या मस्तकाले मुठी आवडल्या, डोळे लाल बुन. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही, याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही. अशा शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहेत. विडवलं म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसं आहे. सैन्य कसं चीन कडून शिकावं, तंत्रज्ञान जपान धूर्तपणा, अमेरिका कपटीपणा, इंग्लंड सोनं, आफ्रिका तेल, सौदी अरेबिया संस्कृती कसं माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा समोर आहे. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने सुंदर शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. ताली 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 समाज मनत होता चांगला राजा, साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिव माझी तलवार, चमके शिव माझी तलवार, चमके
घोडस्वारी मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला शिवाजीला व्याजमा वयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवरात्रीत शिरले बघून शिवामर्द खान मनी घाबरले केला गणे मी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला शाहिस्ता बोलत सया सुबायाला केला शाहिस्त्यावर त्याची मोनी मोठेच्या अशा वजनदार राष्ट्रातल्या पुरमायुष शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं सगळ्यांना सोबत घेऊन कोण छत्रपती पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी हात तुडला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी 1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळ चढतो त्यांचं नाव संताजी वाऱ्याच्या वेळेला घोडा चालवतात त्यांचं नाव धनाजी एका दानपदात दुश्मनाला ठार करतात त्यांचं नाव जीवाजी सिंहाला भाडतात ते संभाजी आणि स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी महाराज हो संगत पाला खाणारे वानर होते रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण राहील सामान्य घरचे गोपाळ होते कृष्णाची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण नाही आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही विडवलं म्हणून तरुण मुलांना सांगणे शिवजयंती जरूर करा राजाचा उत्सव केलाच पाहिजे पण त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे नाही तर शिवजयंती आले का आरडायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी राजेंची आहे पण तू नेमका कशासाठी आलाय बाबा तू आई बाप हाणाय आला गावात राडा करायला आला धर्म मातीत घालायला आणि ढाबे मोकळे करायसाठी आला का तू अय तुम्ही छत्रपतीत त्यांचे विचार ठेवा कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा आई वडिलाची सेवा करा निर्व्यसनी जीवन जगा तर तुमची लग्न होते हा लग्नाचं लय अवघड झाले आता मुली झाल्यात कमी त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड आणि पोरांचे बाप पुरे हँग झाले काय काय आम्हालाच म्हणतात महाराज आमच्या पोराला पुरे बघा तुझं गाई बने त्या लायकच आहे का पोरगे बघायच्या मापात बोंबलत फिरत आणि कोणत्याला बायको देईन लय अवघड परिस्थिती झाली काय काय पोरांचे बाप मधल्यामध्येच बाता हाणतात आल ते परवा दिवशी पाहुणं पण आम्हाला ते स्थळच पसंत टाप हाणू नको पाहुणेच आले नव्हते आले नाही तर येणार आलं तरी खाऊन जाते परत मिस कॉल सुद्धा देणार क्वालिटीला आणि तुम्हाला खरं सांगतो मी जेमिनीचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या एक नवीन एजंट उद्याला आले तो लग्नाचे एजंट 3-3, 4-4 लाख आणतात मधल्यामध्येच लांब नांदेडच्या खालून पुरी आणतात कुठून कशी लिंक लावली त्यांनी काय माहिती हा बघा जर ह्या धंद्यात कुणाला उतरायचं असेल चांगला स्कोप आहे फक्त पोरगी विश्वासातली पाहिजे ती जर नाही नांदली तर इतका मार खाचान मग आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते का सांगा बरं मावल्यानं सोपं गणित आणि आयुष्य कडेला काढायचं आणि 1-2 लाखातली आयुष्यभर थांबत असते होय
संसार कडला लावायला कुटुंबातलं मन जुळले पाहिजे, जिव्हाळा वाटला पाहिजे, सगळ्या कुटुंबाविषयी प्रेम वाटलं पाहिजे, तर त्याचं मत असं पैसे देऊन आणलेले कुठं. आणि एक त्याच्यात मुद्दा आहे, लग्न का जमाना पोरांना क्वालिटी राहिल्याने तुम्हाला खरंच सांगतो. डॉक्टरला बायको मिळाना, घडलं का ते पैसेला बायको मिळाना, असं आली का बातमी. बायका कोणा बोंबलत फिरणं, थोबाडात मावा ढाबे जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद कराय पुढं. गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतं. हे तर लायकी कमी होली ह्याने गावात. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे. क्वालिटीला किंमत आहे ना, कर्तृत्व सिद्ध करा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. बघून करून मला जमन का, हे तरुणांचं रक्त असू शकत नाही. तरुण म्हणलं की मनस तर पेटून उठलं पाहिजे, सळ सळ रक्त गेलं पाहिजे त्याचं. बोला, उमेद ज्याला म्हणतात ते तरुण माणसं असतात. भूतकाळाचा विचार करतात ते ज्येष्ठ माणसं, भविष्याचा विचार करतात ते तरुण माणसं. म्हणून तरुण मुलांना सांगणे, बापाची इष्ट मजा करू नका, स्वतःच्या मनगटाची धमक जरा जगाला दाखवा. कोणतंही क्षेत्र असू द्या, पण त्या क्षेत्रात टॉपला जा, विचार उच्च ठेवा. लग्न जमिताने माझ्या काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची आणि सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. ह्या खऱ्या मास्टर माइंड येतं, ह्यांच्या कुंडल्या जुळल्या पाहिजे. पोराचं काही नसतं वय, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं. त्याचा लय हलवा. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलतं, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतं. आईला म्हणतं तुझंच खरे, बायकोला म्हणतं तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं. मरण का, आईला बोलावतो बायकोला रागन, बायकोला बोलावतो आईला रागन, मित्रांना फोन करतो ती प्यायला पैसे मागत येतात. म्हणजे चौकडूनच जाम झाले, त्याला काहीच सुधारा नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करणं, व्यसनापासून दूर राहा, आणि आपल्या मुलांवर मुलींवर सुंदर संस्कार घडवा. आणि मुलाला आणि मुलींना सुद्धा सांगणे, तुम्ही शाळा शिका, नोकऱ्या, पैसा किंवा आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं आयुष्यात चुकीचं पाऊल कधी टाकू नका. ही तुमची जबाबदारी. फक्त मुलं नाही, मुली सुद्धा. तुम्ही सावित्रीच्या, जिजाऊच्या, अहिल्याच्या लेकी आहात. आपण कोणता निर्णय, कोणचं पाऊल कोणत्या दिशेनं टाकतो हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आम्ही सांगायचं, तुम्ही ऐकायचं. तुम्ही इतके बुद्धू नाहीत, तुम्हाला बाकीचं सगळं सुचतं. आणि एक चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतो. वाघासारखा जगणारा बाप त्याची समाजात मान खाली घालतो आपण आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळं. हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. त्यासाठी शाळेच्या शिक्षणाबरोबर मुलांना आणि मुलींना संस्कृतीचं शिक्षण सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे आयांची जबाबदारी. मुलीला असं परफेक्ट बनवा, विचारानं, व्यवहार ज्ञानानं. तिकडे गेल्यावर तुमचं नाव निघलं पाहिजे, न घडवले सगळ्या गोष्टी. स्वयंपाक सुद्धा तिला तंत आला पाहिजे. तर तिकडे गेल्यावर 25 वय झालं, काय काय पूर्ण चेहा बनवा येणार. शिक्षणासाठी बाहेर आईचा लाड मारण्याचा, सुट्ट्याला लग्न झाल्यावर आई नाही, सासू जगदंबेचा अवतार, जाळण दूर सगळंच. एका पुरीचं झालं लग्न, सासू म्हणले सुनबाई करा पोळ्या. ती म्हणली चपात्याची येत नाही, पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबला टाकलं तिने, सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाला, मोबाईल स्विच ऑफ झाला. आमटीला मिरच्या किती टाका ह्याचा अंदाज लागला, पण म्हणले आमटी झणझणीत झाले पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. मारी ती का काय माणसं, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या, नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, म्हातारी म्हणली मला नाही जेवायचं, माझी एकादश आहे म्हणली. पंचमी दिवशी कुठे एकादश असते, मला नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसता उड्यात हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ. किंवा मला माझ्या बायकोचं कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला, कानातनं दुरण, डोळ्यातून गळा पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. मला नाही ना, भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते मला आनंद असुरीत, आनंद असुरीत. देऊ का अजून थोडी, नको मला, हेच आनंद भरपूर झाला, मरण म्हणला मी. काय स्वयंपाक काय तर. त्याच्यामुळे सासूने सुनेला लेख म्हणा, सुनेने सासूला आहे म्हणा. हे म्हाताऱ्यांना सांगतो, त्या सुनबाईला लेख म्हणा. म्हाताऱ्या बेला ही चित्र असतील. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारीच बसायची, आणि कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायचे. 3 महिने काजू बदाम खाल्ले, त्याचं 22 किलो वजन वाढलं. 3 महिन्यात कंडक्टर मला आजीबाई मला फुकट काजू बदाम का खायला देतं. म्हातारे म्हणले बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बिदात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाती. पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग चागळलेलं तुला देते. त्यांनी चालू इष्टीत उडी टाकले, झाड झाला मला नोकरीचा, भीक मागतो, पण म्हाताऱ्याची संगत नको रे मला. असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं तर इतकं सोपं आहे का काय. त्याच्यामुळं जरा तुम्ही एक जीवानं राहा लाडक्या बहिणींनो. या बहिणी काही सोप्यात का काय, 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आल्यात इथं. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का, तुम्हाला काय वाटतंय. म्हणलं मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. त्यांचा तर मेळ बसू दे, त्यांची इतकी आल्या तर त्यांना कळा ना, कुणाला बसवान कुणाला रोसवाव.
जे आले तर त्यांना कळा ना आपण कस काय आलोय बा पडणाऱ्यांना कळा ना 40 वर्ष नाही पडलो पण आता कस काय पडलो बा हे लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तो ती घरी जाशी तो ती घरी त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का तुमचं वन डेचं टार्गेट आहे वैठकीला बसल्यावर तेवढं निर्व्यसनी जीवन जगा घरात एक विचार ठेवा आणि एक वाक्य सांगतो ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं